आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न पण सिम्प्लिफिकेशनचाच आहे. तुम्हाला काही गोष्टी रिपिटेटिव्ह दिसतात, जसं की 856, इथे पण 856, नंतर 592, इथे पण 592 आहे, आणि 264 इथे पण आहे, इथे पण आहे. मग मी काय करतो, जे रिपीट होतात ना, फॉर एक्झाम्पल 856 त्याला म्हणतो ए, नंतर 592 जे आहे त्याला म्हणतो बी, आणि 264 पण रिपीट होते त्याला म्हणतो सी. हे असं का केलं? कारण आपल्याला मांडता यायला सोपं जाईल आणि त्याच्यातनं उत्तर व्यवस्थित निघेल. बघा आता यालाच मी कसं लिहू शकतो, 1 भागिले 856 म्हणजे काय आहे, ए, आणि 592 काय आहे, बी, प्लस 1 भागिले 856 म्हणजे ए, आणि 264 म्हणजे सी, वजा 1 भागिले 592 म्हणजे बी, आणि 264 म्हणजे सी. बघा ना, याला आणि याला कम्पेअर करा, हे किती सोपं वाटतं. आता मला ह्याला सोडवायचं आहे, एबी एसी बीसी ह्याला सोडवायचं आहे, मध्ये बेरीज वजा बाकी आहे. मी जर छेदांचा लसावी काढला तो येतो एबीसी. म्हणजे मला काय करायचंय, तिन्ही छेद एबीसी करायचे, एबीसी. जर तिन्ही छेद एबीसी करायचे असतील, मला सांगा याला कितीने गुणावं लागेल बरं? याला सी ने गुणावं लागेल एबीसी करायला, पण छेदाला सी ने गुणलं तर अंशाला पण सी ने गुणावं लागेल की नाही. सिमिलरली इथे एबीसी करायला मला छेदामध्ये बी ने गुणावं लागेल, अंशामध्ये पण कितीने गुणावं लागेल, बी नेच. तिकडे याला ए ने गुणावं लागेल एबीसी करायला, वरती पण मला ए ने गुणावं लागेल. म्हणजे काय होईल बघा आता, सी भागिले एबीसी प्लस बी भागिले एबीसी वजा ए भागिले एबीसी. आता बघा ना, छेद समान आलाय, एबीसी छेद समान आलाय, म्हणजे मी छेदात थ्रू आउट एबीसी लिहू शकतो. वरती काय येईल, सी प्लस हा बी मायनस ए. आता मला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागतील. मला सांगा, हा जो सी आहे तो सी किती आहे, सी आहे 264, 264 लिहिलं, प्लस बी किती आहे, बी आहे 592, इथे मी 592 लिहिलं, वजा ए किती आहे, ए आहे 856. 264 आणि 592 यांची जर बेरीज केली तुम्ही तर ती बेरीज येते 856, आणि पुन्हा इथे 856 आहे भागिले एबीसी आहे. 856 वजा 856, अंशामध्ये 0 येतंय, 0 भागिले एबीसी, म्हणजेच उत्तर काय येणार, 0, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 3. सिंपल आहे की नाही सांगा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा असे किचकट प्रश्न येतात तेव्हा बऱ्याच वेळेला उत्तर 0 किंवा 1 असतं, पण तुम्हाला सोडून पाहावंच लागेल, हे लक्षात ठेवा. ही टेक्निक व्यवस्थित वापरा. आलं लक्षात?